राज्यात गेल्या वर्षी महायुतीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. तेव्हापासूनच शिंदे आणि भाजप यांच्यात एकमेकांना शह देण्याचं राजकारण होत असल्याचं उपमुख्यमंत्री केल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या चांगल्याच गाजल्या. या शिंदे विरुद्ध भाजप बातम्यांचा ओघ जरा कुठे कमी झालेला असतानाच राज्यात भाजप विरुद्ध अजित पवार असा सामना रंगल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेत. 2017 नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. पण त्यापूर्वी राज्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजप आमदारांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे या चर्चांना सुरुवात झाली आहे. या चर्चा नेमक्या कोणत्या आहेत? अमित शाह यांनी भाजप नेत्यांना काय सल्ला दिला? त्यामुळे अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगल्याचं काय बोललं जातंय हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. माध्यमातून तर सगळ्यात आधी अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना काय सल्ला दिला ते पाहूया. अमित शाह नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. काही भाजप आमदार त्यांच्याकडे अजित पवार यांची तक्रार घेऊन गेले. अजित पवार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कुरघोडी करण्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना ताकद देतात. त्यांच्या कुरघोड्यांना रोखा असं साकडं काही भाजप आमदारांनी अमित शाह यांना घातलं, अशाही बातम्या आल्या. तर काही आमदारांनी अजित पवार आणि त्यांचे मंत्री आमचं काम करत नसल्याच्याही तक्रारी केल्या. यावर अमित शाह यांनी आमदारांना जो सल्ला दिला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अजित पवार यांची तक्रारी करू नका. आपल्या आमदारांची संख्या अधिक आहे. उलट त्यांच्या इतर मंत्र्यांमागे कामासाठी तगादा लावा. त्यामुळे अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे, असा सल्ला अमित शाह यांनी भाजप आमदारांना दिल्याचं या बातम्यांमधून सांगण्यात आलं. आता अजित पवार महायुतीत आल्यापासून त्यांनी भाजपसोबत जुळवून घेतलंय. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात यापूर्वीही एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या बातम्या आल्या. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले होते. तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष समोरासमोर आले. पण अजित पवार आणि भाजप यांच्यात मात्र सगळं काही ठीक सुरू होतं. मग अचानक अजित पवारांबद्दल तक्रार का? महायुतीमधल्या या दोन पक्षांमध्ये सामना रंगल्याचं का बोललं जातं? तर यामागची काही कारणं समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. राज्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगला आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या पक्षात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाचीही चर्चा बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. या प्रकरणात अजित पवार यांनी सुरुवातीला मुंडेंचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला होता. जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी भूमिका पवार यांनी घेतली होती. पण संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्याच्या आधी मुंडे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनीच मुंडेंना राजीनामा द्या असा आदेश दिल्याचं सांगण्यात आलं. संतोष देशमुख प्रकरणामुळे अजित पवार धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यायला फारसे उत्सुक नव्हते असंही सांगण्यात आलं. पण तेव्हाही मुंडेंना मंत्रिपद देण्याचा आग्रह देवेंद्र फडणवीसांनी केल्याच्या चर्चा झाल्या होत्या. साहजिकच मुंडे अजित पवारांच्या पक्षांचे मंत्री असले तरी त्यांच्या एंट्री आणि एक्झिटचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनीच घेतला का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तेव्हा भुजबळांनी फडणवीसांचे आभार मानत मंत्रिपद मिळण्याबद्दल फडणवीसांच्या भूमिकेबद्दल सूचक संकेत दिल्याचं बोललं गेलं. सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याचा भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीकासुद्धा केली होती. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भुजबळ यांना डावलण्यात आल्याचं बोललं गेलं. पण भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात आले आणि सोबतच देवेंद्र फडणवीस यांची भूमिका चर्चेत आली. भुजबळ मंत्रिमंडळात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना टार्गेट केलं. मागच्या वर्षभरात अजित पवार मराठा नेता म्हणून आपली इमेज आणखी भक्कम करत होते. पण भुजबळांच्या एंट्रीमुळे अजित पवार डॅमेज झाल्याची चर्चा होते. कारण यामुळे ओबीसी समाजाचा पाठिंबा महायुतीला मिळणार असला
तरी मराठा समाज अजित पवारांपासून दूर जाणार का हा प्रश्न आहे. त्यामुळेच फडणवीसांचा हस्तक्षेप हे बेनचण्यामागचं कारण आहे का, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. राज्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगलाय असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गणित. अमित शहा नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राज्यात आले होते. या दरम्यान त्यांनी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. भाजपची मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवेल असंही जाहीर केलं. पण आता शहा यांनी स्वबळाचा संकेत दिल्यानं राज्यात काही ठिकाणी महायुतीत आपापसात लढत होण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात हे चित्र आहे. पुण्यात पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे भाजपचा मोठा प्रभाव आहे. पण भाजपमध्ये असलेले अनेक ताकदवान नेते हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते. त्यात शरद पवारांना जिल्ह्याच्या राजकारणात शह द्यायचा असेल तर अजित पवारांना या दोन्ही महानगरपालिकांवर आपलं होळ बसवणं गरजेचं आहे. पण भाजप फक्त या दोनच महापालिका नाही तर मुंबई, ठाणे इथेही शतप्रतिशतचा नारा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देणं हे जसं भाजपकडून सुरू आहे तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही सुरू आहे. त्यामुळे साहजिकच दोन्ही पक्षातले स्थानिक नेते समोरासमोर येताना दिसत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना होण्याची शक्यता असली तरी मुंबई, ठाणे या भागात अजित पवारांना भाजपची साथ गरजेची आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून दबाव निर्माण करत अजित पवार मुंबई आणि ठाण्यात आपले बार्गेनिंग पॉवर वाढवू शकतात. त्यामुळे पूर्ण ढील न देता अजित पवार आपली ताकद रोखून ठेवतात. गडचिरोलीमधून स्वबळाचा नारा देण असेल किंवा पुण्यात लावली जाणारी ताकद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, हे सुद्धा हा सामना रंगण्याचं महत्त्वाचं कारण आहे. राज्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगलाय असं म्हणलं तर तिसरं कारण म्हणजे अजित पवारांच्या पक्षात सुरू असलेले एकापाठोपाठ एक प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अनेकांची एंट्री होताना दिसते. 23 मेला कोल्हापूर जिल्ह्यातले माजी आमदार के.पी. पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा प्रवेश अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यापूर्वी महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. स्नेहल जगताप या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या होत्या. त्या शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या राजकीय विरोधक म्हणून. व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.